काय हा प्रकार आहे? बेळभत्ता मध्ये 4 आयटम येतात आपल्याकडे. हा. एक कुरमुरा, हा. हा चिवडा, हा. भाजक्या पोळ्यांचा असतो आणि शेव आणि हे 4 डाळी मिक्स प्लस बुंदी. अच्छा. मूग, मसूर, चना आणि बुंदी याचं पूर्ण मिक्स केल्यावरती याला म्हणतात बेळभत्ता. अच्छा. याची ही व्याख्या ओके. बेळभत्त्याची. आणि त्यात मग खायचं असेल हा. तर कांदा आणि हा मसाला. अच्छा. हा मिक्स केल्यानंतर याला पूर्णपणे इथे खाण्याचा. ओके. आणि भेळभत्त्याची प्राइस काय आपल्या? हा 20 रुपये प्लेट. 20 रुपये प्लेट. हातात आहे भेळभत्ता आणि मी आहे नाशिकमध्ये. नाशिकचं काय झालं ना, त्याला एक चांगली गोष्ट पण आहे, वाईट गोष्ट पण आहे की नाशिक एकाच गोष्टी फेमस झालं ते म्हणजे मिसळ. पण नाशिक हे भेळभत्त्यासाठी पण फेमस आहे. म्हणजे नाशिकमधल्या कुठल्याही लोकल माणसाला विचारलं तर त्याला अभिमान आहे त्या कराड बंधूंचा, कारण त्यांचा हा भत्ता हा बेस्ट आहे. आणि त्याचा पत्ता तो सगळे सांगतील. 20 रुपयाचं एवढं भरभरून त्यांनी दिलेलं आहे मला. ट्राय करूया आपण. प्रत्येक गोष्ट कांद्यापासून शेवपासून कुरमुरेपर्यंत सगळं कुरकुरीत आहे. सगळं. 50 वर्षापासून आम्ही जे मालाची जी क्वालिटी ती आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. ते तेल म्हणा, त्यात कुरमुरे म्हणा, आम्ही बट्टीचाच कुरमुरा यूज करतो. अजूनपर्यंत आम्ही मशीनचा कुरमुरे यूज करत नाही. ते जे म्हणतात ना की ते क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करत, ते खरं आहे. कारण त्याशिवाय हे अशी गोष्ट लागूच शकत नाही. माइंड ब्लोईंग झालं, माइंड ब्लोईंग. त्याने जो कांदा टाकला, मसाला टाकला, त्याच्यामुळे पण त्याला एक मजा आली आहे दहीवाली. हा आता भेळभत्ता आहे की तुमचं पोट बोलेल की बाई भरलं नको खाऊ, पण तुझा मेंदू बोलेल नाही 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 अजून का, अजून का. काय प्रकार आहे हा? हा हा हा. कमाल प्रकार आहे हा, कमाल. माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन कमाल.